निपाणी सावरगावचे देगलू जे माझं 28/7/2025 सोमवारी आंदोलन होते. त्या आंदोलनासाठी मी पायी 15 किलोमीटरवर येऊन आज मी जिल्हा कार्यालय समोर अमोल उपोषणाला बसलो आहे. मागील मी 3 महिन्यापासून जे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर, पोलीस स्टेशन देगलूर, अन्न औषध प्रकल्प ऑफिस नांदेड व SP ऑफिस नांदेड आणि कलेक्टर ऑफिस नांदेड यांना प्रत्येकाला निवेदन देऊन मी विनंती केली की आपल्या देगलूर तालुक्यातील गुटखाबंदी करण्यात यावी. या नियमानुसार माझ्या अर्जाचा उल्लेख ठेवून आणि अर्जाला सहमत देऊन कलेक्टर ऑफिस व SP ऑफिस त्यांनी आपल्या देगलूर पोलीस स्टेशन देगलूरला त्यांच्या ऑफिस तर्फे प्रत पाठवून सुद्धा त्यांच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. सो मान काल लक्षाला मी पकडलो असं जो पोलीस स्टेशन सांगत आहे आपलं हे माल हिंगोलीचा असून तो हप्ता देत नव्हता. याकरता त्याला पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जो देगलूर तालुक्यातला मोठा डीलर आहे त्यांच्या हाताखाली जो 20-25 डीलरशिप आहे घरपोच किंवा दुकानदार पानपट्ट्याला देणारे त्यांच्यावर कसल्याच प्रकारची आजपर्यंत कारवाई झाली नाही. मी अर्ज देऊन सुद्धा आणि त्यांनी मला खुल्याम धमकी देतात, तू किती 4 दिवस उपोषण धरणार आणि मग माघार होणार आणि तुला देगलूरला येते वेळेस तुला खतम करू असे आश्वासन मला दिलेले आहेत. आणि भेसळ अधिकारी नांदेड यांनी कसल्याच प्रकारची आजपर्यंत कारवाई केलेली नाही. केली तर काल 5 जणांवर गुन्हे दाखल करून ते किराणा दुकान छोटे मोठे पानपट्टी यांच्यावर कारवाई करून 7 दिवस आज त्यांना जेलबंद करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई न करता जो मोठा डीलर देगलूर मध्ये आणून गुटखा सप्लाय करताय त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जे राजकीय आमदार चालूचे त्यांचे PA मोबाईल चेक, पोलीस स्टेशनचे पोलीसवाल्यांचे अधिकाऱ्याचे मोबाईल चेक करून जो ऐकणार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. ही माझी सामाजिक कार्यकर्ता आकाश पाटील यांची मागणी आहे. तालुक्यातील गुटखा बंदी झालीच पाहिजे. देगलूर तालुक्यातील गुटखा बंदी झालीच पाहिजे. अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे. अधिकाऱ्यावरती गुन्हे